2024चा आपल्या विद्यामंदिराचा बोर्ड परीक्षेचा निकाल हा अत्यंत उल्लेखनीय आहे, अभिनंदनीय आहे आणि हा उज्ज्वल इतिहास आपण मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी संपादन केला आणि म्हणूनच आज या सर्वच विद्यार्थ्यांचा ज्यांनी खूप छान असं यश मिळवलं त्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून या गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतायत आपल्या विद्यामंदिराचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर. आज 12वीच्या निकाल वाटपाच्या निमित्ताने उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर, संस्थेचे कार्याध्यक्ष कृषीभूषण श्री अनिलदादा मेहर, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, संस्थेचे कार्यवाह पारगावकर सर, त्याचप्रमाणे संचालक शशीभाऊ वाजगे, विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री तव्वर सर, पर्यवेक्षक श्री वलटे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, पालक बंधू भगिनी आणि आज या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे सर्व मान्यवर मंडळी. तर आपला जो काय निकाल लागला आहे, सर्व तालुक्यांचा निकालाची आपण तुलना केली तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये सगळ्यात चांगला गुणवत्तापूर्ण निकाल हा गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिराचा आहे. आणि याच्याकरता अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या पाठीमागं ग्रामोन्नती मंडळाचं भक्कम सहकार्य, त्यांची कोणत्याही कारणासाठी आपण जी काही शैक्षणिक कार्यासाठी जी मदत मागू ती त्यांच्याकडून सरळ हाताने आपल्याला मिळते आणि म्हणूनच सर्व महाराष्ट्रामध्ये नामांकित अशी ही शिक्षण संस्था आहे की जी जवळपास 1200 मुलांना फक्त 20 रुपयामध्ये प्रवेश देते आणि 2 वर्षाचं शिक्षण आपण पूर्ण करू शकतो. आणि ह्या कमी फीमध्ये आपण आत्ता वसंत विलामध्ये बसलो आहे. तर अशा सर्व सुविधा IT लॅब असेल, बाकीच्या प्रयोगशाळा असतील, क्रीडांगणाचं सर्व आपल्याला उपलब्ध साहित्य असेल, हे फक्त आणि फक्त ग्रामोन्नती मंडळामुळेच आपल्याला हे मिळते आणि त्याच्यामुळं आपली सर्वांगीण प्रगती होत असते. आणि त्याच्यासाठी मंडळाचं मी सर्व शिक्षकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळंच, आपल्या पाठिंब्यामुळंच आम्हाला हे शैक्षणिक काम करताना उभारी येते किंवा आम्हाला चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते. दुसरं महत्त्वाचं, आपल्या परीक्षेच्या केंद्रावरती सर्वांना ज्ञात आहे की कॉपीमुक्त परीक्षा अभियान महाराष्ट्र शासनाने काढले. त्याचं तंतोतंत पालन करणारं आपलं केंद्र आहे. म्हणजे तुम्हाला जी मार्क्स मिळाली ती तुमच्या प्रामाणिक प्रयत्नातून मिळालेली मार्क्स आहेत की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फुगवटा नाही. जे आहे ते तुमचं स्वतःचं यश आहे आणि ह्या यशामुळं भविष्यातल्या तुमच्या कुठल्याही शैक्षणिक वाटचालीमध्ये निश्चित तुम्ही तिथं पुढं चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हाल. कारण तुम्हाला जे काय बेसिक नॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीचं आत्मसात झाले आणि ह्याचा निश्चित तुम्हाला पुढं फायदा होईल. तर परत एकदा मी सर्व म्हणजे गुणवंत विद्यार्थी असतील, त्यांच्याबरोबर आलेले पालक असतील, यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. यांना विनंती आहे पाटील सरांचा आपण सत्कार करूयात. यानंतर आदरणीय काळे सरांना विनंती आहे, उपप्राचार्य काळे सर यांना विनंती आहे की आपण कृषीरत्न आदरणीय अनिलदादा मेहर सरांचा या ठिकाणी सत्कार करूयात, कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ. यानंतर सत्कार होतो आहे डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांचा, उपकार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ. आदरणीय तव्वर सरांना विनंती आहे की आपण डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पर्यवेक्षक आदरणीय वलटे सरांना विनंती आहे की आपण ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह आदरणीय रवींद्र पारगावकर सर यांचा या ठिकाणी सत्कार करूया. डॉक्टर सत्यवंत थोरात सर यांना विनंती आहे आपण शशिकांत भाऊ वाजगे, संचालक सदस्य ग्रामोन्नती मंडळ यांचा या ठिकाणी सत्कार करूयात. धन्यवाद सर. या निमित्ताने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तव्वर सर. आजच्या या
इयत्ता 12वीच्या गुणपत्रक आणि दाखल्याच्या वाटपाच्या प्रसंगी उपस्थित ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न आदरणीय अनिल तात्या मेहर, ग्रामोन्नती मंडळाचे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश मामा पाटे, उपकार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुलकर्णी सर, एक अतिशय अभ्यासू वक्ते मंडळाचे कार्यवाह आदरणीय पारगावकर सर, संचालक आदरणीय वाजगे सर, विद्यामंदिराचे उपप्राचार्य काळे सर, पर्यवेक्षक वलटे सर, व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉक्टर थोरात आणि सर्व माझे 12वीचे वर्ग शिक्षक, समोर बसलेले शिक्षक बंधू भगिनी, पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, तसं खरं म्हटलं तर आज तुमचा दुसरा निरोप समारंभ आहे. उद्यापासून तुम्ही या प्रांगणात नसणार आहे. आज तुमच्या हाती पास असल्याचा निकाल मिळालेला आहे. उद्यापासून तुम्ही तुमचं भविष्य घडवण्यासाठी कदाचित तालुका सोडूनही बाहेर जाल, बरेचसे जातील. आजपर्यंत बाळांनो आईवडिलांच्या पंखाखाली अतिशय सुरक्षित होता. शहरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला भुलवणारी, तुम्हाला मोहून टाकणारी, मोहजालात पकडणारी अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील. नुकतंच तुम्ही पाहिलं पुण्यातलं ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण, तुमच्याच वयाच्या पोरांनी केलेलं. तिथं अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील. सदोदित विचार करून जा की मी कोणत्या कार्यासाठी तिथं आलो हे कधीच विसरू नका. आदरणीय तात्यांचं म्हणणं काय आहे की आपल्याला सर 90%च्या पुढं निकाल लागला, 95% निकाल लागला, मुलांना 90% पडले, त्याला भुलून जाऊ नका, त्यांनी हुरळून जाऊ नका. ही पोरं भविष्यात आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे, इतका मानसिक कणखरपणा यांच्यामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करत आहोत. आज तुम्हाला जे मिळालेलं यश आहे बाळांनो, वर्षभर कदाचित तुमच्या वडिलांनी नको पोरगं 12वीला आहे, TV लावायला नको, बाहेर कुठं जायला नको, एखादा कार्यक्रम घरी करायला नको, मुलगा 12वीला आहे. त्यांचे जसे त्याग आहे तसे आमच्या सगळ्या शिक्षक मंडळींचे आतोनात कष्ट आहेत आणि तुमचाही तितकाच अभ्यास आहे. त्याच्या बळावर आज हे यश तुम्ही संपादन केले. ग्रामोन्नती मंडळाने आपल्याला अधिकाधिक भौतिक सुविधा अत्यल्प 20 रुपयातच जवळपास, जे फक्त आपण नॉन ग्रँटचे पैसे घेतो ते सोडले तर बाकी 20 रुपयामध्ये एवढे सगळे आर्ट्स कॉमर्स संपूर्ण आणि इतक्या उच्च दर्जाच्या सुविधा शहरात सुद्धा आढळणार नाही अशा IT लॅब. हे सगळं 100पैकी 100 मार्क आहेत ना IT मध्ये आपल्याकडं, नाही का? हे सगळं कशामुळे? मेहनती शिक्षक वर्ग, ग्रामोन्नती मंडळाने पुरवलेल्या सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा, यामुळे हे यश आपल्याला मिळाले. बाळांनो, आपल्याकडे आसपासच्या प्रत्येक गावामध्ये कॉलेज असताना 3-4 तालुके ओलांडून मुलं आपल्याकडे येतात शिकायला. येतात ना? का येतात? ग्रँटला नाही मिळालं तर नॉन ग्रँटला आपल्याकडे घेतात. का घेतात? कारण सातत्यपूर्ण गुणवत्ता ही आपली जमेची बाजू आहे. आणि गुणवत्ता कधी राखली जाते? मिळालेल्या भौतिक सुविधा आणि शिक्षक वर्गांचे कष्ट. तुम्ही पाहिलं संपूर्ण मे महिन्यामध्ये हे सगळे शिक्षक दररोज येत आहेत, वर्षभर भरपूर कष्ट घेत आहेत. बाकीच्या शाळांना जिथं एक विद्यार्थी शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लालच दाखवावे लागत आहेत, तिथं आपल्याकडे 4-4 तालुक्यातून मुलं येत आहेत. कारण आपली गुणवत्ता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त, जी बाकीच्या कॉलेजमध्ये अभावानेच आढळते. या सगळ्यातून तुम्ही घडलाय. आता तुम्ही तुमच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहेत. उद्यापासून तुम्ही सगळे आपल्या भविष्यात ठरवलेल्या सगळ्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी व्हालच अशी खात्री बाळगतो. आम्हाला आणि शाळेला सुद्धा विसरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या 12वीचा मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकालाचं गुणपत्र वाटप करण्याकरता म्हणून उपस्थित असणारे माझे सहकारी
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, आमचे दुसरे सहकारी ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, आमचे तिसरे सहकारी ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर, आमचे सहकारी शशीभाऊ वाजगे, गुरुवार आपा सबनीस विद्या मंदिराचे मुख्याध्यापक तव्वर सर, उपप्राचार्य काळे सर, वलटे सर, सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे उपस्थित असलेला पालक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे 12वीची परीक्षा हा आपल्या जीवनातला अतिशय एका वळणावरचा परीक्षा आहे आणि ही परीक्षा आपण दिली की आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमाकडं, त्याचप्रमाणे ट्रॅडिशनल एज्युकेशनकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. व्यावसायिक अभ्यासक्रमाला आता अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अनन्यसाधारण महत्त्व असताना आपल्याला विज्ञान शाखेमध्ये ज्या संध्या आहेत त्या संध्या मिळवण्याकरता आपल्याला मग CET असेल, JEE असेल, नीटची परीक्षा असेल, ती आपल्याला द्यावी लागते. आपल्यापैकी किती जणांनी CET दिली? म्हणजे बसलेत, आता CETला जाणार आहेत, फॉर्म भरलेत? हां, फॉर्म भरलेत किती जणांनी? झाले ना का? फॉर्म किती जणांनी भरले परीक्षेला? CETचं म्हणतोय मी. अहो किती जण बसले होते? CETला किती बसले होते? त्यांना लक्षात नाही आलं काय? निकाल लागेल तो भाग वेगळा. CETला कोण बसले नंतर JEE ॲडव्हान्सला किती, मेनला किती होते? आणि आता JEE मेनचा अजून निकाल लागायचा असेल, लागला ना? ॲडव्हान्सला किती मुलं गेली? हा काय गेला ना? ॲडव्हान्सला गेला का? दोघं जण? अरे वा, अभिनंदन तुमचं. जेवढी सायन्सची मुलं CETला जातात तेवढ्या सगळ्यांना पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या संस्थेनेच आता यंदाच्या वर्षीपासून आपण सुरुवात केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं आणि पालकांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं असं पाऊल आपले उपप्राचार्य काळे सरांनी केलेलं आहे. यंदाच्या वर्षी पारगावकर 40 मुलांच्या बाबतीची एक बॅच त्यांनी तयार केलेली आहे. काळे सर कदाचित ही माहिती देताना आता सांगताना राहिलं असेल, पण 40-45 मुलांना आतापासून सुरू केलेलं आहे. म्हणजे आपण काय करतो आहे की मुलांना आणि पालकांना एक चांगल्या प्रकारचा नियोजित असा चांगला मार्ग, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आता कॉमर्सच्या मुलांपैकी किती जण चार्टर्ड अकाउंटंटला जाणार आहेत? मुली. फाउंडेशनला कोण कोण बसणार आहे? एकच हात. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण जे आम्ही जे सांगतो तुम्हाला, आता आपल्या ग्रामोन्नती मंडळाचा ड्राईव्ह आहे ना, हा प्रोफेशनल एज्युकेशन व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आपण आता फोकस करायला सुरुवात केलेली आहे. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
बऱ्याचशा संध्या असूनसुद्धा आपण ते मिळवत नाही. आता तुमच्या माहितीकरता सांगतो की आता BBA आणि BCA विशेषतः वाणिज्य विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रत्येकाला AICTEमध्ये असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आता CET कंपल्सरी केलेली आहे. तर आपल्या इकडल्या मला वाटतं 116 मुलांना आपल्या परिसरातील आपण CETला बसवलेलं आहे आणि जवळजवळ 1600 मुलांपर्यंत आपण पोचलो तालुक्यामध्ये. तर ह्या दृष्टिकोनातून पालकांनीसुद्धा सतर्क राहून शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्याशी संपर्क जर राहिला तर 11वीला आपला विद्यार्थी ज्या वेळेला आपण शाळेमधून 10वीतून येतो त्यावेळेला आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्या मुलाची तयारी करणं गरजेचं आहे. आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं खरं अभिनंदन असं की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या ज्युनियर कॉलेजचा नावलौकिक जो वाढवला त्याच्यामध्ये खरं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं फार मोठं योगदान आहे. म्हणून पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन आम्ही करतो आणि विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने शिकवण्याचं काम चांगल्या पद्धतीने त्यांना वर्गामध्ये त्यांच्याकडनं शिक्षणाचे सर्व चॅप्टर्स चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचं काम सर्व शिक्षक वर्ग इथं काळे सर किंवा तंवर सरांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यांचं आपण सगळेजण अभिनंदन करू. त्यामुळं आज आपण सगळेजण एका वेगळ्या विचाराने आणि वेगळ्या वैचारिक बैठकीवरती आपण आज या ठिकाणी आहोत. तुम्ही या ज्युनियर कॉलेज किंवा गुरुवारी सबडिसच्या कॅम्पसमधून बाहेर जरी जाणार असलात तरी या कॅम्पसमध्ये आजही तुम्हाला प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे ज्याचं आपण आता पूजन केलं ते गुरुवारी राप सबनीस आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला गुरुवाऱ्यांचं जर तुम्ही नामस्मरण केलं आणि त्यांचे विचार तुम्ही मनामध्ये आणले तर निश्चितपणे तुमच्या पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला सतत यश मिळत राहील, अडचणी तुमच्या सोडवल्या जातील. मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो. पालकांचं विशेष अभिनंदन करतो. पालकांनी आणि याच्यामध्ये खूप श्रम घेतले त्यांचं अभिनंदन आहे. आणि काळे सर, तंवर सर, तुमच्या सर्व शिक्षक वर्गाचं याच्यामध्ये घेतलेलं कष्ट घेण्याकरता आपण सुट्ट्या रजा या न ठेवता स्वतःच्या तुम्ही अविरतपणे या मुलांना पुढे नेण्याचं काम 11वीपासून तो विद्यार्थी आल्यानंतर 12वीचा परीक्षेला बसेपर्यंत आपण त्याला मार्गदर्शन सातत्याने करताय. याबद्दल तुम्ही सगळेजण अभिनंदनास पात्र आहात. मी गुणवंत विद्यार्थ्यांना आणखीन पुढं जाण्याच्या शुभेच्छा देतो. आणखीन गुणवंत होऊन काहीतरी आपण आपल्या कुटुंबाचं नावलौकिक, शाळेचं नावलौकिक, ज्युनियर कॉलेजचं नावलौकिक वाढवाल आणि आपल्या गावाचं नाव पुढे न्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला मी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. दोन्ही मनोगतामधून आपल्याला तंवर सरांनी बाहेरच्या जगामध्ये किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते सांगितले आणि त्यापासून आपल्याला कसं वाचवता येईल हेही त्यांनी नमूद केलं. आणि तात्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याची गरज कशी आहे हेही नमूद केलं आणि म्हणून दोघांनाही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहताय, ज्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहे आणि ते म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, त्याकडे आपण वाटचाल करतो आहोत. 12वी बोर्ड परीक्षा मार्च 2024मध्ये झालेल्या आपल्या विद्यामंदिरामध्ये परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी होते 883 आणि त्यामध्ये पास विद्यार्थी झालेत 844. एकूण शेकडा निकाल 95.58% इतका हा दैदिप्यमान यश मिळवणारा निकाल आपल्याला मिळालेला आहे. हा जो निकाल आहे हा एकत्रित निकाल 3ही शाखांचा मिळून आहे
883 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, 844 विद्यार्थी पास झालेत, 95.58% हा इतका निकाल आहे. त्यामध्ये ज्या विविध शाखांमधून आपण शिकलात त्या विविध शाखांचा निकाल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. विज्ञान शाखेचा निकाल 99.14% इतका आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते 466, त्यापैकी 462 विद्यार्थी पास झालेत आणि अशा पद्धतीनं 99.14% इतका निकाल आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून सुरुवातीला प्रथमतः विज्ञान शाखेच्या प्रथम 5 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे, विज्ञान शाखेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला नाव आहे वरपे ज्ञानेश्वरी योगेश. पालकांनाही म्हणून लगेच येतं. जर पालक उपस्थित असतील तर पालकांनाही विनंती आहे, आपण सत्कार घेण्यासाठी, सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. वरपे ज्ञानेश्वरी योगेश ह्या विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. या विद्यार्थिनीला 552 इतके गुण मिळाले. शेकडा निकाल तिचा 92% इतका आहे. आपल्या विद्यामंदिरामधून, आपल्या कॉलेजमधून 92% मिळवणारी ही प्रथम विद्यार्थिनी. ही विद्यार्थिनी बायोलॉजी या विषयामध्ये सुद्धा प्रथम आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी वरपे ज्ञानेश्वरी योगेश. आदरणीय प्रकाशमामा पाटे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ यांना विनंती आहे आपण या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी एहळे प्रणव काळूराम. विनंती आहे, एहळे प्रणव काळूराम हा विद्यार्थी याने 538 गुण मिळवले. शेकडा निकाल 89.67%. द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी, विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. एहळे प्रणव काळूराम. पालक असतील तर पालकांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय तात्यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी करूयात. 89.67% इतके मार्क मिळवणारा हा विद्यार्थी फिजिक्स ह्या विषयामध्ये हा प्रथम आहे. फिजिक्स विषयामध्ये हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास झाला आणि द्वितीय क्रमांक विज्ञान शाखेतून त्याने प्राप्त केला. यानंतर तृतीय क्रमांक विज्ञान शाखेमधून तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी बटवाल सानिका शामराव. तृतीय क्रमांक बटवाल सानिका शामराव या विद्यार्थिनीला विनंती आहे, पालकांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय पारगावकर सर, विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. बटवाल सानिका शामराव या विद्यार्थिनीला 534 इतके गुण मिळाले. 89% मार्क्स तिला मिळालेले आहेत. आणि विशेष उल्लेख म्हणजे या विद्यार्थिनीला IT या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत. यानंतर नलावडे गिरीश नितीन, चतुर्थ क्रमांकाचा विद्यार्थी, 533 गुण मिळालेले आहेत. 88.83% गुण आहेत. चतुर्थ क्रमांकाचा विद्यार्थी नलावडे गिरीश नितीन, 533 गुण, 88.83%. आणि बायोलॉजी या विषयामध्ये हा विद्यार्थी प्रथम आहे. नलावडे गिरीश नितीन, विनंती आहे आपण पालकांसमवेत व्यासपीठावर यायचे. ह्या विद्यार्थ्याच्या आईसाहेब म्हणजे पालक या आपल्या माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडीच्या शिक्षिका आहेत. डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. नलावडे गिरीश नितीन 88.83%. यानंतर 5वा क्रमांक विज्ञान शाखेमधून 5वा क्रमांक मिळवलेला विद्यार्थी भोर अजिंक्य रमेश, 530 इतके गुण मिळाले. 88.33% मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. पालकांना विनंती आहे आपण लवकर पुढे या, आपलाही सत्कार या ठिकाणी होतो आहे. शशीभाऊ वाजगे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करूयात. भोर अजिंक्य रमेश 530 गुण, 88.33% गुण या विद्यार्थ्यांनी मिळवले. अशा पद्धतीने हे प्रथम 5 विद्यार्थी विज्ञान शाखेमधून दैदिप्यमान यश मिळवून त्यांनी विद्यामंदिराचं नावही मोठं केलेलं आहे. सत्कार होतो आहे भोर अजिंक्य रमेश 88.33%. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच मित्राचा, आपल्याच विद्यामंदिराच्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार होतोय. सर्वांचे सत्कार होत आहेत. आपण टाळ्यांमध्ये कमी पडू नका, टाळ्या वाजवा. यानंतर वाणिज्य शाखेचा निकाल. वाणिज्य शाखेमध्ये एकूण 309 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. 299 विद्यार्थी परीक्षेत पास झालेले आहेत. 96.76% इतका उंच असा चांगला असा निकाल या ठिकाणी वाणिज्य शाखेचा सुद्धा लागलाय. प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी वाणिज्य शाखेमधून आहे चव्हाण प्रज्वल संदीप,
विनंती आहे आपण लवकर पुढे यायचे. पालक असतील तर पालकांनाही विनंती आहे. चव्हाण प्रज्वल संदीप हा विद्यार्थी वाणिज्य शाखेमधून प्रथम आहे. 563 गुण, 93.83% गुण या विद्यार्थ्यांनी मिळवले. हा विद्यार्थी अर्थशास्त्र विषय, अकाउंट, SP आणि IT या चारही विषयामध्ये प्रथम आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. हा विद्यार्थी चव्हाण प्रज्वल संदीप अर्थशास्त्र, अकाउंट, SP, IT या 4 विषयामध्ये प्रथम आणि वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. अध्यक्ष आदरणीय पाटीलमामांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर मुथा पलक निर्मल या विद्यार्थिनीला विनंती आहे पण लवकर पुढे यायचं आहे. पालकांनाही पुढे यायचं आहे. मुथा पलक निर्मल या विद्यार्थिनीला 560 इतके गुण मिळाले. 93.33% गुण या विद्यार्थिनीने मिळवलेले आहेत. मुथा पलक निर्मल पालक या ठिकाणी उपस्थित. पालकांनी विनंती आहे आपण लवकर पुढे या. मुथा पलक निर्मल ह्या विद्यार्थिनीने 560 गुण मिळवले. 93.33% गुण आहेत आणि ह्या विद्यार्थिनीला अर्थशास्त्र, IT आणि मॅथ्स या विषयामध्ये ती प्रथम आहे. वाणिज्य शाखेमधून द्वितीय आणि अर्थशास्त्र, IT आणि मॅथ्स या विषयामध्ये प्रथम क्रमांक. यानंतर भुजबळ श्रेयस भागेश्वर हा विद्यार्थी वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक, 548 गुण आहेत, 91.33% मार्क्स. विद्यार्थ्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांना विनंती आहे आपण या विद्यार्थ्याचा सत्कार करूयात. भुजबळ श्रेयस भागेश्वर 91.33% गुण. पालकांनाही विनंती आहे आपण पुढे या. वाणिज्य शाखेमधून तृतीय क्रमांकाचा हा विद्यार्थी. यानंतर तेली साक्षी गणेश या विद्यार्थिनीला विनंती आहे. 545 गुण मिळालेले आहेत आणि 90.83% गुण शेकडा निकाल तिचा लागलेला आहे. तेली साक्षी गणेश 545 गुण, 90.83%. वाणिज्य शाखेमधून चतुर्थ क्रमांकाची विद्यार्थिनी तेली साक्षी गणेश 90.83% मार्क्स आणि SP विषयामध्ये प्रथम अशी ही विद्यार्थिनी तेली साक्षी गणेश. विनंती आहे पारगावकर सर यांना आपण आपल्या शुभ हस्ते या मुलीचा, विद्यार्थिनीचा सत्कार करूयात. यानंतर ठोंबरे मयुरी अनिल वाणिज्य शाखेतून 5वा क्रमांक. ठोंबरे मयुरी अनिल 536 गुण, 89.33% मार्क्स या विद्यार्थीने मिळवलेले आहेत. विद्यार्थी आणि पालक दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या. यानंतर शशिभाऊ वाजगे सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते ठोंबरे मयुरी अनिल या विद्यार्थिनीचा सत्कार करूयात. 536 गुण तिने मिळवले, 89.33% मार्क्स त्या विद्यार्थिनीला मिळाले. वाणिज्य शाखेतून 5वा क्रमांक. यानंतर आपण कला शाखेकडे वळतो आहोत. कला शाखेचा उत्कृष्ट निकाल यावर्षी लागलेला आहे आणि तो निकाल आहे 76.85%. कला शाखेचा निकाल 76.85%. यामध्ये कला शाखेतून प्रथम क्रमांकाचा मानकरी क्षीरसागर मोनिका सूर्यकांत या विद्यार्थिनीला 471 मार्क्स गुण मिळाले आणि 78.50% मार्क्स या विद्यार्थिनीने मिळवलेले आहेत. विद्यार्थी आणि पालक दोघांनाही विनंती आहे. क्षीरसागर मोनिका सूर्यकांत 471 गुण, 78.50. मामांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. कला शाखेची ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांक क्षीरसागर मोनिका सूर्यकांत. यानंतर दुधाने सुजित शेखर या विद्यार्थ्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. दुधाने सुजित शेखर द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी. दुधाने सुजित शेखर हा द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी. याला 470 गुण मिळाले, 78.33% असा उत्कृष्ट निकाल याने मिळवला. याचबरोबर राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन्ही विषयामध्ये हा विद्यार्थी प्रथम आहे. दुधाने सुजित शेखर द्वितीय क्रमांकाचा कला शाखेतून हा विद्यार्थी. यानंतर काळे तन्मय रामदास या विद्यार्थ्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. तात्यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होत आहे. काळे तन्मय रामदास या विद्यार्थी आणि पालक दोघांनाही विनंती आहे आपण पुढे या. कला शाखेतून तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी काळे तन्मय रामदास 452 मार्क्स मिळाले, 75.33% गुण मिळवलेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येईल शाळेची शिस्त त्याने आजही पाळली. युनिफॉर्ममध्ये तो आलाय. जोरदार टाळ्या खरं तर त्याच्यासाठी व्हायला पाहिजे. काळे तन्मय रामदास 452 मार्क्स, 75.33% तृतीय क्रमांक. यानंतर चतुर्थ क्रमांकाकडे वळताना कुलकर्णी रेणुका शिवकुमार कला शाखेतून चतुर्थ क्रमांकाची विद्यार्थिनी.
कुलकर्णी रेणुका शिवकुमार 437 मार्क 72.83% मार्क्स या विद्यार्थिनीने मिळवलेले आहेत. तिला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. पारगावकर सरांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा सत्कार होतोय. कुलकर्णी रेणुका शिवकुमार, कला शाखेतून चतुर्थ क्रमांक, 437 मार्क 72.83%. यानंतर कला शाखेतून 5वा क्रमांक खुडे सिद्धी गणेश या विद्यार्थिनीला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. 421 मार्क्स या विद्यार्थिनीला मिळाले. 70.17% इतके गुण तिने मिळवलेत. कला शाखेतून 5वा क्रमांक. विनंती आहे शशीभाऊ वाजगे सरांना आपण खुडे सिद्धी गणेश या विद्यार्थिनीचा सत्कार करूयात. अशा पद्धतीने आपण विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे निकाल या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर व्यावसायिक विभाग म्हणजे MCVC या विभागाचाही निकाल या ठिकाणी उत्कृष्ट लागला आहे आणि तो निकाल आहे 91.76%. 45 विद्यार्थी एकूण परीक्षेला बसलेले होते. 38 विद्यार्थी पास झालेत. 91.76% इतका गुण लागला आहे. यामध्ये डिसोजा रोजी जॉन या मुलीने MCVC विभागातून, व्यावसायिक विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. डिसोजा रोजी जॉन मार्केटिंग आणि रिटेल मॅनेजमेंटची ही विद्यार्थिनी. 416 मार्क्स तिला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. 69.33% गुण तिला मिळालेत. पायाभूत अभ्यासक्रमामध्ये तिचा प्रथम क्रमांक आहे. डिसोजा रोजी जॉन ह्या ही विद्यार्थिनी MCVC विभागातून प्रथम. विद्यार्थी आणि पालक दोघांनाही विनंती आहे. प्रकाश मामा पाटे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. यानंतर MCVC विभागातून पाबळे गिरीश नितीन हा द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी. MCVC विभागातून द्वितीय क्रमांक पाबळे गिरीश नितीन याही विद्यार्थ्याला विनंती आहे. त्याने 413 इतके गुण मिळवले. 68.83% निकाल आहे. शिवाय मराठी आणि थिअरी पेपर 1 या दोन्ही विषयामध्ये तो प्रथम आहे. आदरणीय तात्यांना विनंती आहे आपण पाबळे गिरीश नितीन याचा सत्कार करूयात. यानंतर MCVC विभागातून गायकवाड दीपाली कैलास या विद्यार्थिनीला 405 गुण मिळाले. 67.50% गुण त्या विद्यार्थिनीला मिळवलेत. विद्यार्थिनी पालकांची वाट पाहते आहे. पटकन या. MCVC विभागातून गायकवाड दीपाली कैलास या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक, 405 गुण, 67.50%. डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. यानंतर MCVC विभागातून चतुर्थ क्रमांक खैरे वेदांत शरद आपण लवकर पुढे या. खैरे वेदांत शरद मार्केटिंग आणि रिटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी. 401 गुण मिळाले. 66.83% मार्क्स मिळालेले आहेत. खैरे वेदांत शरद आदरणीय पारगावकर सरांच्या हस्ते हा ठिकाणी सत्कार होतो आहे. हा इंग्रजी विषयामध्ये प्रथम विद्यार्थी आहे. MCVC विभागातून इंग्रजी विषयामध्ये प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी. यानंतर MCVC विभागातील 5वा क्रमांकाचा विद्यार्थी शेख जावेद जब्बार. विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. मार्केटिंग आणि रिटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी. 399 मार्क्स मिळाले. 66.50% गुण या विद्यार्थ्यांनी मिळवले. शेख जावेद जब्बार हा विद्यार्थी MCVC विभागातून 5वा क्रमांक मिळवलेला विद्यार्थी. 66.50% विद्यार्थी आणि पालक दोघांचाही सत्कार या ठिकाणी शशीभाऊ वाजगे सरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले प्रत्येक शाखेचे निकाल आणि त्यामधले प्रथम 5 क्रमांकाचे विद्यार्थी. यामध्ये काही उल्लेख प्रथम विषयामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचेही झाले, परंतु असेही काही विद्यार्थी आहेत जे विषयामध्ये प्रथम आहेत परंतु प्रथम 5 क्रमांकामध्ये नव्हते. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. इंग्रजी विषयामध्ये प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आहे लोंढे समीक्षा ललित. 90 मार्क्स तिला मिळालेले आहेत. इंग्रजी विषयामध्ये 4ही फॅकल्टीमधून प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी इंग्रजी विषयात लोंढे समीक्षा ललित. यानंतर मराठी विषयामध्ये कोकणे ऐश्वर्या संजय 92 गुण मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर शिरसाट आदेश संदीप हे दोन्ही विद्यार्थी 92 मार्क्सने मराठी विषयामध्ये प्रथम आहेत. कोकणे ऐश्वर्या संजय आणि शिरसाट आदेश संदीप लवकर पुढे या.
विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होतो आहे त्यांनी पुढे यायचं आहे. आदरणीय प्रकाशमामा पाटे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. यानंतर भूगोल आणि रसायनशास्त्र या विषयामध्ये प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी शिंदे प्रणव बाळासाहेब. भूगोल आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयामध्ये या विद्यार्थ्याने 95 मार्क्स मिळवले. शिंदे प्रणव बाळासाहेब, भूगोलमध्ये 95 आणि रसायनशास्त्र 95 अशा दोन्ही विषयामध्ये प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. शिंदे प्रणव बाळासाहेब, तात्यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर वाणिज्य विभागातून वाणिज्य संघटन या विषयामध्ये तोडकरी गायत्री सुधाकर या विद्यार्थिनीने 95 मार्क्स मिळवलेले आहेत. 100 पैकी 95 मार्क्स मिळवणारी ही विद्यार्थिनी वाणिज्य संघटन या विषयामध्ये तोडकरी गायत्री सुधाकर. विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय डॉक्टर कुलकर्णी सरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर शिंदे सिद्धेश बाळू हा विद्यार्थी अकाउंटन्सी या विषयामध्ये त्याने 99 गुण मिळवलेले आहेत. या अगोदर हा उल्लेख झालेला होता, चव्हाण प्रज्वल संदीप, त्याचा सत्कार झालेला आहे. त्याचबरोबर शिंदे सिद्धेश बाळू अकाउंटन्सी या विषयामध्ये 99 मार्क्स मिळवलेले आहेत. पारगावकर सरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचबरोबर गणित या विषयामध्ये थोरात ओम अविनाश या विद्यार्थ्याने 98 मार्क्स मिळवलेले आहेत. 100 पैकी 98 मार्क्स गणित या विषयामध्ये थोरात ओम अविनाश. पारगावकर सर, शशिकांत भाऊ वाजगे सरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे आणि तो म्हणजे IT या विषयामध्ये 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 मार्क्स मिळवले. त्यामध्ये डोंगरे पायल दीपक आणि बटवाल सानिका शामराव या दोन्ही विद्यार्थिनींनी 100 पैकी 100 मार्क्स IT या विषयामध्ये मिळवले. त्यामध्ये डोंगरे पायल दीपक हिचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. आदरणीय पाटेमामांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा सत्कार करूयात. डोंगरे पायल दीपक पालकांसमवेत या ठिकाणी उपस्थित आहे. 100 पैकी 100 गुण IT या विषयामध्ये ह्या विद्यार्थिनीने मिळवले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे यावर्षी आपण ITच्या 3 सुसज्ज लॅब पाहिल्या आणि त्यामध्ये आपण काम केलं आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला दिसतो आहे. 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 2 विद्यार्थी, अर्थात खूप अभिमानास्पद ही गोष्ट आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विशेष उल्लेखनीय बाब, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे क्रॉप सायन्स या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणारा एक विद्यार्थी, नाव आहे ढोले आर्यन अमोल. विद्यार्थ्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आदरणीय तात्यांना विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. ढोले आर्यन अमोल, क्रॉप सायन्स या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क्स. ढोले आर्यन अमोल पालकांसमेत सत्कार होतो आहे. आदरणीय तात्यांना विनंती आहे आपण या विद्यार्थ्याचा सत्कार करूयात. या अगोदर झालेला एक सत्कार बटवाल सानिका शामराव या विद्यार्थिनीला पुन्हा एकदा विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपणही IT या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवलेत. आपलाही पुन्हा एकदा सत्कार होतो आहे. बटवाल सानिका शामराव 100 पैकी 100 मार्क IT या विषयामध्ये या विद्यार्थिनीने मिळवले आणि म्हणून पुन्हा एकदा सत्कार या विद्यार्थिनीचा होत आहे. आदरणीय डॉक्टर आनंद कुलकर्णी सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण पाहिलं IT या विषयामध्ये 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले आणि म्हणूनच अर्थात याचं जे सगळं श्रेय जातं ते ग्रामोन्नती मंडळाने दिलेल्या सगळ्या भौतिक सुविधा, सगळा प्रशासन, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि IT विषय शिकवणारे आंद्रे सरांना विनंती आहे आपण पुढे यायचं. आपला या ठिकाणी सत्कार होतो आहे. IT विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 2 विद्यार्थी आपले आहेत आणि म्हणून आपला या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं, विद्यामंदिराच्या वतीनं सत्कार होतो आहे. आपण पुढे यायचं आहे. गांजवे सरांनाही विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. आपलाही सत्कार या ठिकाणी होतो आहे. आंद्रे सर आणि गांजवे सर दोघांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं. आदरणीय तात्यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते
गांजवे सर आणि रासकर सर, गांजवे सर आणि आंद्रे सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे क्रॉप सायन्स या विषयामध्ये सुद्धा एक विद्यार्थी 100 पैकी 100 मार्क मिळवून गेला आणि त्याचं अर्थात श्रेय जातं त्या रासकर सरांना. अर्थात त्या आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु रासकर सरांचेही या ठिकाणी मनपूर्वक कौतुक आणि आभार. ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि सन्मान्य व्यासपीठ, सर्व पालक, विद्यार्थी, विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम असं यश मिळालेलं आहे आणि या यशामध्ये खरं कौतुक आहे किंवा खरं जे श्रेय आहे ते ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे कॅप्टन. टीम जर जोरात काम करायचे असेल तर त्यासाठी कॅप्टन अतिशय महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तंवर सर यांचंही याच्यामध्ये खूप यश आहे आणि म्हणून ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण मुख्याध्यापक सन्मान्य तंवर सर यांचाही या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अतिशय विद्यार्थ्यांवर प्रेम करून, विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून काम करून घेऊन एक उत्कृष्ट निकाल मिळवून देणारे आपल्या विद्यामंदिराचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश मामा पाटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्याचबरोबर आपल्या विज्ञान विभागाचे प्रमुख सन्मान्य पोकरकर सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. त्याचबरोबर वाणिज्य विभाग प्रमुख श्री हिंगे सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. वाणिज्य विभागाचाही निकाल अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे. वाणिज्य विभागाचे प्रमुख सन्माननीय हिंगे सर. त्याचबरोबर विज्ञान विभाग प्रमुखाचे विज्ञान विभागामधील ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय कदम सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर व्यावसायिक विभाग प्रमुख, व्यावसायिक विभागाचाही अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. व्यावसायिक विभाग प्रमुख डॉक्टर सत्यवान थोरात सर यांचाही या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. कला विभागाचे प्रमुख आणि पर्यवेक्षक श्री वल्टे सर यांचाही सन्मान ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने होत आहे. वल्टे सर. ज्यांनी वर्ग शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे त्या सर्व वर्ग शिक्षकांचंही अभिनंदन. त्याचबरोबर 12वीला 11वीला शिकवणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, मग त्यामध्ये लॅब असिस्टंट असतील, आमचे सर्व सहकारी असतील, या सर्वांचं, या संपूर्ण टीमचं हे यश आहे आणि त्यामुळं सर्वांचं ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर, जे आपल्याला नेहमी अतिशय प्रेरणा देण्याचं काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, त्या तात्यांचं सुद्धा मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष सन्मान्य प्रकाश मामा पाटे
आपलंही मनापासून मी धन्यवाद देतो आपल्याला. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह सन्माननीय रवींद्र पारगावकर सर, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, संचालक सदस्य सन्माननीय शशुभाऊ वाजगे, आपलंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या पाल्याचं कौतुक सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पालक बंधू भगिनींनाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळ मुख्याध्यापक सन्मान्य तवर सर, उपप्राचार्य सन्मान्य काळे सर, व्यावसायिक विभाग प्रमुख डॉक्टर थोरात सर आणि सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी, तुमचा यापूर्वी निरोप समारंभ झालेला आहे, तवर सरांनी त्याचा उल्लेख केला. त्याही वेळी आम्ही सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या. आताही तात्यांनी सुद्धा आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं तुमच्या पुढील उज्ज्वल आयुष्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. नक्की यशस्वी व्हा. आपल्या ग्रामोन्नती मंडळाचं, गुरुवारी रापसबनीस विद्यामंदिराचं, ज्युनियर कॉलेजचं नाव, आपल्या पालकांचं नाव अतिशय उज्ज्वल करा, अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो.